नमस्कार. माझ्या स्वयंपाकघरात तुमचं खूप मनापासून स्वागत. आजचं जेवण या 6व्या भागामध्ये मोहरीच्या पानाची भाजी आणि मकाच्या भाकरी गावाला करतात तशा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजी आणि भाकरी केलेली आहे. असं साधं सोपं आजचं आपलं जेवण आहे. या मकाच्या भाकरीला तीळ लावून भाकरी केलेल्या आहेत आणि अशी मस्त चमचमीत अशी मोहरीच्या पानाची भाजी. भाजी चवदार कशी होईल, भाजीचा रंग हिरवागार कसा राहील, तो बदलू नये, भाकरी थापताना चिरतात त्या चिरू नये, अशा भरपूर साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा. एक पेंडी इथं मोहरीच्या पानाची भाजी घेतली आहे. 3 वेळा पाण्याने खळखळ अशी चांगली धुवून घेतली. आता ह्या भाजीमध्ये घालण्यासाठी अर्धी पेंडी पालकची भाजी घेतली आहे. ही सुद्धा 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली. मोहरीची भाजी आधी आपण चिरून घेऊया. भाज्या अशा धुवून घेतल्या ना, या भाजीमधले जीवनसत्व सगळे गुणधर्म आपल्या शरीराला मिळतात. म्हणून चिरायच्या आधी भाज्या धुवून घ्यायच्या आणि बारीक बारीक अशा कापून घ्यायच्या. त्यामुळे काय होतं, भाज्या पटकन शिजतात आणि आपली गॅसची सुद्धा बचत होते. आता मोहरीची भाजी सगळी बघा अशी बारीक चिरून घेतली आणि कढईमध्ये आपण भाजी घालून घेतली. भाजी आपण कढईमध्ये शिजवणार आहोत. त्यामुळे काय होतं, आपल्या भाजीचा रंग हिरवागार आहे तसा राहतो. कुकरमध्ये शिजवली ना त्याचा रंग बदलतो. म्हणून भाजी कढईमध्ये किंवा पातेल्यात शिजवून घ्यायची. पालकची भाजीसुद्धा चिरून घेतली, कढईमध्ये घालून घेतली. आता 5-6 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं. आता खलबत्त्यामध्ये हे आपण कुटून घेऊया. थोडंसं मीठ घातलं आणि असं जाडसर कुटून घ्यायचं. आता हे वाटण आहे ते आता भाजीमध्ये आपण घालून घेऊया आणि सगळं भाजीमध्ये मिसळून घेऊया. आता भाजी शिजण्यासाठी 1 तांब्या यामध्ये पाणी घालूया. तुमची भाजी किती कमी जास्त आहे तसं पाणी घालून घ्या. आता अशीच कढई आपण गॅसवर ठेवून घेऊया आणि मध्यम गॅसवर 20 मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे आणि थोड्या वेळाने भाजी अशी खालीवर करायची, म्हणजे सगळ्या बाजूनी भाजी आपली चांगली मऊ शिजते. परत थोडा वेळ भाजी आपण शिजवून घेऊया. भाजी शिजते आहे तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. भाकरीचं पीठ भिजवण्यासाठी थोडंसं गरम पाणी करून घेतलं आणि परातीमध्ये 1 मोठी वाटी मकाचं पीठ घेतलं. चवीनुसार मीठ घातलं. पिठामध्ये मीठ चांगलं मिसळून घेतलं. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मळून घेऊया. असं गरम पाण्यामध्ये पीठ मळलं ना, आपल्या भाकरी चिरत नाहीत आणि भाकरी आपण तव्यामध्ये टाकताना त्या भाकरी तुटत नाहीत. म्हणून गरम पाण्यामध्ये मकाचं पीठ आहे ते मळून घ्यायचं. पीठ असं थोडंसं घट्ट मळून घेतलं आणि एक भाकरीचा असा गोळा बाजूला काढून घेतला आणि थोडं थोडं पाणी लावून चांगलं आपण पीठ मळून घेतलं. असं पीठ चांगलं मळून घेतलं की भाकऱ्या आपल्या चिरत नाहीत आणि एकदम गोल गरगरीत आपल्याला थापता येतात. आता परातीमध्ये सगळीकडं पीठ असं पसरवून घेतलं. पीठ चांगलं परातीमध्ये पसरवून घेतलं की भाकरी आपली परातीला चिटकत नाहीत. थोडंसं हाताला पीठ लावून घेतलं आणि अशी भाकरी थापून घेतली. अर्धी भाकरी आपली थापून झाली की तीळ लावून घ्यायचे. तुम्हाला पांढरे, काळे कुठले आवडेल ते तीळ तुम्ही लावून घ्या. तीळ असे दाबून घ्यायचे म्हणजे पडणार नाहीत आणि भाकरी तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे आहे तशी थापून घ्यायची. कडा मध्यभागी एकसारखी भाकरी आपली थापून झालेली आहे आणि तव्यावर भाकरी घालून घेऊया. लगेचच पाणी लावून घेऊया. कडपर्यंत सगळ्या बाजूनी पाणी चांगलं लावून घेतलं आणि दुसऱ्या बाजूनी पण असे तीळ लावून घ्यायचे. भाकरीवरचं पाणी सुकलं की भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूनी भाकरी चांगली पचली की तव्यामध्येच भाकरी आपण पालती घालून चांगली भाजून घेऊया. बघा, पीठ चांगलं मळल्यामुळे अशा टम्म भाकरी आपल्या फुगतात आणि ह्या कडा कच्च्या आहेत त्या उलतान्याने अशा दाबून दाबून चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. बघा, सगळ्या बाजूनी खरपूस अशी आपली भाकरी भाजून झालेली आहे. सगळ्या भाकरी मी करून घेतल्या. आता भाजी आपली शिजली आहे का बघूया. बघा, भाजी किती कमी झालेली आहे आणि असा जाड देठ घ्यायचा आहे आणि भाजी शिजली आहे का बघायचं आहे. बघा, भाजी आपली मऊ चांगली शिजलेली आहे. भाजी आता आपण काढून घेऊया. ज्या परातीमध्ये भाकरी केल्या होत्या त्यात परातीमध्ये भाजी काढून घेतली आणि भाजी अशी चांगली गरगटून बारीक करून घेऊया. भाजी अशी बारीक करून घेतली की भाजी चवदार होते आणि घट्टसुद्धा होते. म्हणून भाजी आपल्याला चांगली अशी गरगटून बारीक करून घ्यायची आहे. आता यामध्ये घालूया 2 चमचे मकाचं पीठ. पीठ घातल्यावर परत
पिठामध्ये ही भाजी आपण चांगली मिसळून घेऊया आणि आता आपण भाजीला फोडणी करूया. कढईमध्ये एक पळी तेल घातलं. तेल तापलं की अर्धा चमचा जिरे तेलामध्ये चांगली उडू द्यायचे आहेत. आता घालूया 2-3 लाल मिरच्या, बारीक चिरलेला थोडासा लसूण, एक चिरलेला उभा कांदा, लसूण थोडासा तेलावर असा भाजून घेऊया. आता घालूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. आधी आपण भाजी शिजवताना मिरची घातली होती त्या प्रमाणात तिखट घालून घ्यायचं आहे. आता भाजी घालून घेऊया. 1 ग्लास यामध्ये मी परात धुवून पाणी घातलं. पाणी घातल्यावर आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. हे चांगलं मिसळून झालं की आपण 5 मिनटं परत भाजी चांगली शिजवून घेऊया. बघा, भाजी शिजल्यानंतर भाजी आपली अशी दिसत आहे. एकदम घट्ट, छान, चमचमीत अशी आपली मोहरीची भाजी तयार झालेली आहे. मकाच्या भाकरीबरोबर एवढी भाजी भारी लागते ना, तुम्ही अशी मोहरीची भाजी मकाच्या भाकरी करून बघा. असं म्हणतात, मीठ मागण्याआधी ताटाला लावावं. म्हणून आधी मीठ, तोंडी लावायला कांदा, तीळ लावलेल्या मकाच्या भाकरी, गावठी पद्धतीने केलेली चमचमीत अशी मोहरीची भाजी आणि थोडीशी यावरून फोडणी, गरमागरम वाफाळता भात, असं आजचं आपलं आरोग्यदायी गावठी पद्धतीने केलेलं जेवण तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही पण असं साधं सोपं गावठी पद्धतीनं आरोग्यदायी मोहरीची भाजी, तिळाच्या भाकरी असं जेवण करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल. तुम्हाला मी केलेले पदार्थ कसे वाटले कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ खरंच तुम्हाला मनापासून आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. त्यांनासुद्धा गावाकडच्या अशा पारंपरिक रेसिपी, पदार्थ माहिती होतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.